या ठिकाणी स्तवन गट गवळण पार पडलेला आहे. शकदुसऱ्याचा डबल बारचा सामना म्हटला की प्रश्न उत्तर आलंच. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय बघा काय म्हणायचं आहे. व हा विषय 10 ते 12 वर्ष या रत्नागिरीमध्ये गाजतोय. या गर्दीमध्ये बरेचसे शाहीर उपस्थित आहेत, शून्य मंडळी आहेत. व प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा बाळगतोय. अनेकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांना काय ते कोडं सुटलेलं नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे. जे आम्हाला अपेक्षित आहे आमच्या ग्रंथानुसार ते बुवा आम्हाला उत्तर अपेक्षित आहे ते तुम्ही उत्तर द्यायचं आहे आम्हाला. बघा काय म्हणायचं आहे. या विश्वात असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवरती पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे, त्या राज्याचे, देवाचे व देशाचे नाव काय, त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली याचं उत्तर बुवा द्यायचं आहे. वन प्रश्न परत दिलेला आहे बघा. अजून सचिन दिवाळे ना माझी आयुष्यातली पहिली मुलाखत आहे. आणि या बसलेल्या रसिक जनांची मला साथ आहे. माझ्या विषयाला विषय दे ओ दिवाळी बुवा. दिवाळीचे दिवस आहे, जर का वाईट बोलला तर दुसऱ्या बाजू तुमचं दिवाळी काढी देऊ नक्की, हा शब्द आहे माझा. नाहीतर तुमची वाट आहे. तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है. देख के तुझको दिल को मेरे आता है, देख के तुझको दिल को मेरे आता है. आला ताटून वो बसले असेल खोलून ग्रंथ पुरावा घेऊन म्हणतोय. आला ताटून बसलाय खोलून, आला ताटून बसलाय खोलून.
प्रश्नाचे उत्तर द्यावे माझे आज पटवून प्रश्नाचे उत्तर द्यावे माझे आज पटवून आला हा ताटून बसलाय बोलून शिवलिंग प्राप्तीसाठी कसा हाला कोणत्या राज्यामध्ये कसा हाला कोणत्या राज्यामध्ये कसा हाला बडबड थांब तुम्ही नका मारू या रसिकनाचा नका तुम्ही आज भुलू प्रश्नाचं उत्तर द्यावे माझे आज पटवून प्रश्नाचं उत्तर द्यावे माझे आज पटवून आला ताटून बसलाय बोलून आला ताटून बसलाय बोलून प्रश्नाचं उत्तर द्यावे माझे आज पटवून प्रश्नाचं उत्तर द्यावे माझे आजूबाजूच्या निसर्गाची सावली पडेना आज होत्याला सावली पडेना आज होत्याला भारताच्या घरात माझ आहे सत्यानाने संजय जाईल कवण करता येऊन रणाने प्रश्नाचं उत्तर द्यावे माझे आज पटवून